नमस्कार. आज देशामध्ये व जगामध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी. भारतीय जनता पार्टी म्हणजे संस्कार, भारतीय जनता पार्टी म्हणजे सेवा आणि भारतीय जनता पार्टी म्हणजे समर्पण. भारतीय जनता पार्टी म्हणजे परिवार. परिवार आम्ही संघ परिवाराचे सदस्य आहोत. आम्हाला आमचं अभिमान आहे. आम्ही संघ स्वयंसेवक आहोत. ते आज भाजपचं काम करतोय. आम्ही सर्वजण भाग्यवान आहोत कार्यकर्ते भाजपचे की आम्हाला मातृसंस्था आहे. आज देशामध्ये कोणत्याही पक्षाला मातृसंस्था नाही. त्यामुळे त्यांच्याकडे विचार नाही, निष्ठा नाही. म्हणून आम्ही स्वतःला सर्व भाग्यवान समजतो की आम्हाला मातृसंस्था, त्या मातृसंस्थेचं नाव राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. 1925 साली संघाची स्थापना पूजनीय डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी केली आणि काळाप्रमाणे वेळाप्रमाणे वेगवेगळ्या संस्था, परिवारामध्ये वेगवेगळ्या संस्था निर्माण झाल्या. आज सर्व संस्था समाजामध्ये काम करत आहेत. राजकीय क्षेत्रामध्ये आपली भूमिका मांडण्यासाठी, कारण हा लोकशाही संपन्न देश असल्यामुळे राजकीय क्षेत्रामध्ये आपलं मत मांडण्यासाठी त्यावेळी जनसंघाची स्थापना झाली. पंडित दीनदयाळ उपाध्याय, श्यामाप्रसाद मुखर्जी, नंतर जनता पार्टी, नंतर भारतीय जनता पार्टी. अटलजी असतील, मुरली मनोहरजी, लालकृष्ण अडवाणी, या सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम, त्याग, समर्पण करून या पक्षाला शून्यातून शिखर गाठलेलं आहे. आज माननीय नरेंद्र मोदीजी, सामान्य कार्यकर्त्यांपासून त्यांचा प्रवास सुरू झाला. ते संघाचे प्रचारक होते. इथे आमच्याकडे घराणेशाही नाही, परिवारवाद नाही. घराणेशाही असलेल्या पक्षांची अवस्था काय झाली आपण बघतोय. संघाचे प्रचारक असताना त्यांना सांगितलं, तुम्ही भाजपचं काम करा. संघटनात्मक काम सुरू झाल्यानंतर ते मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री झाल्यानंतर आज संपूर्ण देशाचं नेतृत्व ते करतायत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी. आणि ह्या संघटनात्मक पक्षामध्ये ज्या हालचाली होतात, संघटनात्मक काम केलं जातं, म्हणजे आमचं बूथ स्तरावरचा कार्यकर्ता तर राष्ट्रीय स्तरावरचा कार्यकर्ता, अशी संघटनेची आमची साखळी आहे. आणि इथे एखाद्याची निवड करायची असेल, मंडल अध्यक्ष असेल, जिल्हाध्यक्ष असेल, प्रदेशाध्यक्ष असतील, तर निवड ही सर्व सहमतीने होत असते. इथे आमच्याकडे निवडणुका होत नाही. आणि आमच्याकडे परिवारवाद आणि घराणेशाहीला तर थाराच नाही आहे. त्यामुळे आमचा बूथ अध्यक्ष, मंडल अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, आमचे जिल्हाध्यक्ष माननीय नंदूजी परबजी हे सामान्य कार्यकर्ते आहेत, कोकणातले आहेत. सामान्य कार्यकर्ता म्हणजे आम्ही बरोबर काम करतोय. सामान्य कार्यकर्ता हा जिल्हाध्यक्ष होऊ शकतो. माननीय रवींद्र चव्हाणजी हे सामान्य कार्यकर्ते आहेत. कुठे मोठ्या घराण्यात जन्म झाला आहे, श्रीमंत घराण्यात जन्म झाला आहे म्हणून त्यांना अध्यक्षपद मिळालं असं नाही. त्यांनी सुरुवात केली KDMCमध्ये, रिक्षा युनियनचं नेतृत्व केलं, त्यांच्या समस्या सोडवल्या, नगरसेवक झाले, तिथून ते आमदार झाले. संघटनेने, पक्षाने त्यांच्यामधले जे संघटनेबद्दल आस्था किंवा त्यांची निष्ठा हे सर्व बघून आज ते प्रदेश अध्यक्ष झाले. म्हणजे आज आपण बघतोय की ह्या गेल्या 2-4 दिवसामध्ये महापालिकेच्या निवडणुका झाल्यात. अध्यक्षांची निवड आज झाली, राष्ट्रीय अध्यक्षांची.
याच्यामध्ये प्रदेश अध्यक्षांना संघटनात्मक सर्व बाबीवर विचार करायला लागतो, प्रवास करायला लागतो. आज त्यांच्या पायाला दुखापत झाली असताना सुद्धा रवींद्रजी पूर्ण वेळ संघटनेचा विचार घेऊन, संघटनेबद्दल जी निष्ठा आहे हा घेऊन ते प्रवास करत असतात. आमचा सामान्य कार्यकर्ता किती निष्ठावान आहे याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे रवींद्रजी. म्हणजे मला कपडे घालता येत नाही, मला पॅन्ट घालता येत नाही, मी साध्या त्या लुंगीवरती पक्षाचं काम थांबवलं नाही आहे. डॉक्टरांनी त्यांना सक्त विश्रांतीचा सल्ला दिला असून सुद्धा पण आत्ताच्या याच्यामध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची असल्यामुळे ते सातत्याने प्रवास करतात. आज आमचा कार्यकर्ता हा सामान्य घरातून, तळागाळातून आल्यामुळे तो काम करत असताना समाजामध्ये निष्ठेने विचारपूर्वक काम करत असतो, सेवा म्हणून काम करत असतो. म्हणून आज जे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नितीनजी, हे राष्ट्रीय अध्यक्ष हे विद्यार्थी परिषदचं काम करत होते आणि विद्यार्थी परिषदचं काम करत असताना आज ते राष्ट्रीय अध्यक्ष झाले. आणि राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर वय वर्ष 45, तरुण तडफदार. आमच्या कार्यकर्त्याच्या मनात कुठेही हवा जात नाही डोक्यामध्ये. पद मिळाल्यानंतर पद ही जबाबदारी असते. म्हणून आमच्या ह्या परिवारामध्ये सर्व कार्यकर्ते एकत्र राहून एकत्र निर्णय करत असतात. म्हणून हा पक्ष संस्कारांचा पक्ष आहे आणि ह्या पक्षाला मातृसंस्था लाभली ती संघाची. म्हणजे घरातलं एखादं मूल चुकत असेल तर ती आई त्या मुलाला दिशा देण्याचं काम करतं. तसंच आमची ही मातृसंस्था आम्हाला दिशा देण्याचं काम करत असते. पण याचा अर्थ असा नाही की ती मातृसंस्था इंटरफेअर करते असं नाही. दोन वेगळ्या विचार आहेत. विचार एक आहे, कार्यपद्धती वेगवेगळ्या आहेत, वेगवेगळ्या कार्यपद्धती काम करत असतात. पण त्यामध्ये कुठे आम्ही चुकलो तर आमची मातृसंस्था आम्हाला दिशा देण्याचं काम करते. म्हणूनच आज देशामध्ये, जगामध्ये भारतीय जनता पार्टी एक नंबरचा पक्ष झाला आहे. आणि त्याच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नितीन नवीनजी झाले. त्यांचं आपण सर्वांनी अभिनंदन करूया, त्यांना शुभेच्छा देऊया. म्हणूनच आज मी ह्या असं म्हणतो की भारतीय जनता पार्टी हा संस्कार आहे, सेवा आहे, हा परिवार आहे आणि हा परिवारच या देशाला, जगाला दिशा देण्याचं काम करेल. धन्यवाद.